गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक दिवस आहे. तर अध्यात्म हे अनंताचं शास्त्र आहे, हे गूढ शास्त्र आहे आणि या दिवशी गुरुतत्व 1000 पटीने कार्यरत असतं. संपूर्ण भारतभरामध्ये 150हून अधिक ठिकाणी या गुरुपौर्णिमा महोत्सवांचं आयोजन करते की ही गुरु शिष्य परंपरा भारताचं वैशिष्ट्य आहे. नमस्कार. सनातन संस्थेच्या वतीने आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. भारताने जगाला दिलेली अमूल्य अशी देणगी म्हणजे गुरु शिष्य परंपरा. शिष्याच्या अज्ञानाचा अहंकार जो दूर करतो आणि त्याला ज्ञानाची प्राप्ती करून देतो त्याला गुरु असं म्हणतात. आणि या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. सनातन संस्थेच्या वतीने संपूर्ण देशभरामध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव अत्यंत उत्साहाने आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आयोजित केला जातो. या गुरुपौर्णिमा महोत्सवाचं महत्त्व काय आहे आणि या संदर्भातल्या विविध प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री अभय वर्तक आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. नमस्कार. अभयजी, सर्वप्रथम आम्हाला सांगा की गुरुपौर्णिमेचं आपल्या संस्कृतीतलं आध्यात्मिक महत्त्व काय आहे? आपल्याकडे गुरूंविषयी म्हटले गुरुकृपा ही केवलम शिष्य परममंगलम. शिष्याचं परममंगल हे केवळ गुरुकृपेमध्ये. शिष्याचं परममंगल म्हणजे काय तर त्याची आध्यात्मिक उन्नती, त्याला मोक्षाचा अधिकारी बनवणं हे केवळ आणि केवळ फक्त गुरुच करू शकतात. आणि अशा गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. दरवर्षी आषाढी पौर्णिमेला ही गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. संपूर्ण विश्वभरामध्ये विविध गुरु जी गुरुपौर्णिमा त्यांचे शिष्य साजरी करतात. गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक दिवस आहे आणि या दिवशी गुरुतत्व 1000 पटीने कार्यरत असतं. त्यामुळे शिष्य ज्याच्या जीवनामध्ये गुरु म्हणजे त्याचं सर्वस्वच आहे, अशा सर्वस्वाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा त्याचा हा दिवस असल्याने तो गुरुपौर्णिमेचा दिवस यावर्षी 29 जुलै रोजी आलेला आहे. आणि या गुरूंच्या प्रती काय करू आणि काय नको अशी शिष्याची अवस्था असते. अर्थात भगवान साक्षात आद्य शंकराचार्यांनी गुरूंच्या बद्दल म्हणताना असं म्हटलंय की त्यांना कुठली उपमा द्यावी, म्हणजे मलाच कळत नाही की त्रिभुवनात अशी एकही उपमा नाही की जी गुरूंना साजेशी आहे, असं आद्य शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे. ते म्हणालेत की अरे त्यांना मी परीस म्हणावं तर परीस एखाद्या लोखंडाला स्पर्श केल्यावरती सोनं तयार करतं, पण दुसरा परीस काही तयार होत नाही. पण मग गुरूंना उपमाच अशी नाही, ते अगदी कामधेनूप्रमाणे शिष्याच्या मनात येणार नाही ते सुद्धा शिष्याला देतात, ते म्हणजे गुरु आहेत. आणि अशी ही गुरु शिष्याची परंपरा ही आपल्या भारताचं वैशिष्ट्य आहे. अनेक गुरु शिष्याच्या जोड्या आपल्याला माहिती आहेत. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा शिष्य अर्जुन असेल, समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचे शिष्य छत्रपती शिवाजी महाराज असतील, किंवा आर्य चाणक्य आणि त्यांचा शिष्य चंद्रगुप्त मौर्य असेल. अशा अनेक अगणित नाव आहेत, अगणित. रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद असतील, की ही गुरु शिष्य परंपरा भारताचं वैशिष्ट्य आहे. कारण जगभरामध्ये असं काही मी कधी वाचलेलं नाही की आईन्स्टाईनचा हा शिष्य होता, गॅलिलिओचा हा शिष्य होता. ही गुरु शिष्य परंपरा भारताचं वैशिष्ट्य आहे आणि ती शिष्य परंपरा भारताचं नेहमी उत्थान करत आलेली आहे. म्हणजे संपूर्ण समाजाची रचना बदलत आलेली आहे, काळानुसार समाजाला साधना शिकवत आलेली आहे. हे गुरु शिष्य परंपरेचं वैशिष्ट्य आहे. आणि सनातन संस्था गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपूर्ण भारतभरामध्ये 150हून अधिक ठिकाणी या गुरुपौर्णिमा महोत्सवांचं आयोजन करते. या महोत्सवांच्या मध्ये विविध मंडळी येतात. सनातन संस्थेचे जसे साधक येतात तसेच विविध संप्रदायाचे साधक गुरूंच्या इकडे जाऊ शकत नाहीत, ते या गुरुपौर्णिमा महोत्सवाला हजर राहतात. आणि हेच गुरु परंपरेचं वैशिष्ट्य आहे. ह्या वर्षीची 29 जुलैला ही गुरुपौर्णिमा साजरी होणार आहे. तर सगळ्यांना आव्हान आहे की या महोत्सवाच्या ठिकाणी आपण आवर्जून या पॉडकास्टच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 150 ठिकाणांची यादीच आम्ही देणार आहोत. आपल्या जवळचं जे ठिकाण असेल त्या ठिकाणी या गुरुपौर्णिमा महोत्सवाला सर्वांनीच हजेरी लावा. अगदीच. सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला जाणार आहे. पण अनेकदा असं होतं की असं म्हटलं जातं देवता चराचरात आहे आणि मला काही देवाची प्राप्ती वगैरे करायची आहे किंवा आध्यात्मिक उन्नती करायची तर मला कुठल्या माध्यमाची आवश्यकता नाहीये. मग खरंच आध्यात्मिक उन्नतीसाठी गुरूंची आवश्यकता असते का? अर्थात तुम्ही हा प्रश्न विचारताय हा कलियुगामध्ये अनेक मानवांच्या मनात येतो. कारण कलीचा परिणाम मनात शंका असते, कशाला गुरु आहे, मग ते चांगले मिळाले तर, नाही मिळाले तर, त्यांनी माझ्या आयुष्याचा वापर केला तर. या शंका कुशंकांमुळे असे प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनात निर्माण होतात. अर्थात एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे,
आपल्याला समजा वकील बनायचंय, तर आपण वकील बनायला त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांकडे जाऊन काहीतरी शिकतो. 5 वर्ष कॉलेजचं शिक्षण घ्यावं लागतं. तोच नियम डॉक्टर केला आहे, तोच नियम इंजिनिअरिंगला आहे, तोच नियम गणित तज्ज्ञांसाठी आहे. जर एखादा विषय स्थूलातला शिकायचा आहे, भौतिकातला शिकायचा आहे, तर त्याच्यासाठी तज्ज्ञांची गरज आहे. तर अध्यात्म हे अनंताचं शास्त्र आहे, हे गूढ शास्त्र आहे, हे जीवन मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर काढून तुम्हाला मोक्षाचा अधिकारी बनवून देणारं शास्त्र आहे. मग हे ज्ञान प्राप्तीसाठी मला गुरूंची आवश्यकताच नाही असं म्हणणं थोडंसं अज्ञानाचंच द्योतक आहे. जर गुरु असतील, कारण ते त्या विषयातले तज्ज्ञ आहेत, तर तुमचा मार्ग सुकर होणार आहे. गुरूंशिवाय अध्यात्मामध्ये प्रगती करण्याचा विचार करणं म्हणजे अंधारामध्ये जाऊन रस्ता चाचपडण्यासारखा आहे. मग ह्या मार्गाने गेला, तिकडे काही नाही मिळालं, त्या मार्गाने गेला, तिकडे काही नाही मिळालं, अशी अवस्था त्या साधकाची किंवा साधना करणाऱ्या व्यक्तीची होऊ शकते. म्हणून गुरूंचं महत्व अनन्यसाधारण आहे. गुरूंचं महत्व सांगत असताना संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, सद्गुरू वाचूनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी त्यांचे, आपणासारखी करती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय. संत ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, गुरुज्ञान नाही ज्यासी, तरुणोपाय नाही त्यासी, नावडे ऋषिकेशी, व्यर्थ जन्मासी तो आला. संतांनी सांगून ठेवलंय की गुरूंचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. गुरुचरित्रामध्ये म्हटलेलं आहे की गुरूंना कल्पतरूची उपमा दिली तरी ती थोडकी आहे. कारण कल्पतरूच्या खाली बसल्यानंतर मनामध्ये जो काही तुम्ही संकल्प कराल तो कल्पतरू देणार आहे. गुरु जर तुमच्या मनात जे नाही, तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही, ज्या मोक्षप्राप्तीची आपण कल्पना करू शकत नाही, ते गुरु आपल्याला देतात. मुळात गुरु हा शब्द जो आहे, तर पहिला त्यातला गुकार हा जो आहे तो अंधकार स्वरूप आहे. त्याचा अर्थ, त्या शब्दाची व्युत्पत्ती बघितली. आणि रुकार जो आहे तो म्हणजे ज्ञानरूपी प्रकाश आहे. शिष्याच्या जीवनातला अंधकार नष्ट करणारा तो गुरु, हे गुरूंचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून गुरु जीवनामध्ये जर अज्ञानाचा अंधकार नष्ट करायचा असेल तर लागतातच. आणि गुरूंशिवाय आपण अध्यात्मामध्ये प्रगतीची कल्पना सुद्धा करू शकत नाही, इतकं गुरूंचं अनन्यसाधारण महत्व आहे. अभयजी, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरूंचं अत्यंत अनन्यसाधारण असं महत्व आहे. मग गुरुपौर्णिमेच्या दिवशी केवळ आध्यात्मिक प्रवचन हवीत किंवा गुरूंची महती गाणारी सगळी भजनं असतात, असं एक आध्यात्मिक वातावरण असायला पाहिजे. सनातनच्या गुरुपौर्णिमेमध्ये राष्ट्रजागृती करणारी किंवा धर्म जागृती करणारी अशी प्रवचनं असतात, त्यामागची नेमकी सनातनची भूमिका काय? आपल्या जर गुरु शिष्य परंपरेचा अभ्यास केला तर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिलेलं ज्ञान कुरुक्षेत्रावरती आहे. किंवा समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना काय सांगितलं, तर धर्माच्या रक्षणासाठीच त्यांना उभं केलं. किंवा आर्य चाणक्यांनी चंद्रगुप्ताकडून काय करून घेतलं. ही जर गुरु शिष्य परंपरा बघितलं तर धर्माला जेव्हा जेव्हा ग्लानी येते तेव्हा गुरु त्यांच्या शिष्याला उभं करतात आणि ती जी काही विस्कळलेली घडी आहे, अस्ताव्यस्तपणा आहे घरातला, तो सुधारायला त्याला सांगतात आणि ती त्याची साधना म्हणून त्याला आज्ञा करतात. आजच्या काळामध्ये आपण बघतोय की कलीचा प्रभाव किती आहे, धर्मावरती होणारे आघात किती आहेत, भ्रष्टाचार किती मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, जे ठिकठिकाणी गुंडगिरी वाढलेली आहे. राष्ट्रामध्ये आपण बघतो लोकशाही म्हणतो, त्याचं इतकं अधपतन झालंय की त्याचं वर्णन कसं करावं हा मोठा प्रश्न आहे. तर ह्या परिस्थितीमध्ये गुरु शिष्याकडून ती समाजाची विस्कटलेली घडी दुरुस्त करण्यासाठी त्याला आज्ञा करतात आणि त्याच्याकडनं ते करवून घेतात. ही आपली परंपरा आहे, हे आपलं वैशिष्ट्य आहे. दुर्दैवाने काय झालं की गुरु शिष्य परंपरेच्या बाबतीत बऱ्याच वेळेला आपण जे अनेक चॅनल्स वरती बघतो की एखाद्या महाराजांकडे बसायचं, त्यांच्याकडनं गुरुमंत्र घ्यायचा आणि मग त्यांच्याकडे संसारातले प्रश्न विचारायचे की हा मुलगा पास कसा होईल, हे कसं होईल, ते कसं होईल. तर ही परंपरा नाही आहे. गुरु हे जीवनामध्ये शिष्याच्या येतात ते त्याला अध्यात्मातलं ज्ञान करून देण्यासाठी, त्याच्यामधलं क्षात्रतेज जागृत करण्यासाठी, त्याच्यामधलं ब्राह्मतेज जागृत करण्यासाठी हे गुरूंचं कार्य आहे. आणि हे गुरु शिष्य परंपरेचं वैशिष्ट्य आहे. म्हणून सनातन संस्थेच्या जे गुरुपौर्णिमा महोत्सव आहेत, त्या महोत्सवाच्या ठिकाणी आपण गेलात तर आवर्जून तिथे देखील गुरुपूजनाचा कार्यक्रम आहे, तिथे देखील सगळे श्लोक आहेत, तिथे सगळं आध्यात्मिक भाग निश्चितपणे आहे. पण त्याचबरोबर त्या ठिकाणी एक प्रवचन आहे की जे समाजातल्या सद्यस्थितीवरील भाष्य करेल, त्याच्यावरची उपाययोजना सांगेल आणि संघटितपणाची दिशा देईल.
कारण हे गुरुदेवांनी कार्य अशासाठी केलंय की आपली परंपरा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाची आणि समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. म्हणून सनातन संस्थेच्या द्वारे आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमांमध्ये राष्ट्र आणि धर्म या विषयावरची प्रवचनं असतात. नाही, खरोखरच सध्याची स्थिती अशी आहे की राष्ट्राबद्दल आणि धर्माबद्दल प्रत्येकाने जागृत होणं खूप गरजेचं आहे. पण हा जो आत्ताचा जो काळ आहे हा अगदी विज्ञान युगाचा आहे. आम्हाला काही माहिती हवी असली की आपण लगेच AI करतो आणि अगदी स्क्रोल केलं की आपल्याला सगळी माहिती मिळते. मग अशा परिस्थितीमध्ये जिथे विज्ञानाचा झेंडा अत्यंत विश्वभरात फडकतोय, अशा स्थितीमध्ये गुरूंचं महत्व समाजाला कसं काय पटेल असाही प्रश्न मनामध्ये निर्माण होतो. नाही, अनेक जण प्रश्न विचारतात की हे विज्ञान एवढं प्रगती करतंय तर मग अध्यात्म असं म्हणताना विज्ञान प्रगती करतंय म्हणजे नेमकं काय करतंय? विज्ञानामुळे विमान आलं समजू शकतो, कॉम्प्युटर आला समजू शकतो, पण विज्ञानाच्या प्रगतीचा अंत कुठे चाललाय? तर रशिया युक्रेन युद्ध सुरू झालंय, अमेरिका इराण युद्ध सुरू झालंय, चीन आणि अमेरिकेमध्ये युद्धजन्य स्थिती आहे, भारताला त्याच्यामध्ये ओढू पाहत आहेत. संपूर्ण जग अस्वस्थ करणं हे विज्ञानाचं हे आहे का, उद्दिष्ट आहे का? लक्षात घ्या की विज्ञान प्रगती करतंय हा मुळात भ्रम आहे. विज्ञान सुखसुविधा तुम्हाला देत आहे, विज्ञानामध्ये प्रगती होत आहे, पण विज्ञान या विश्वाला शांतीकडे नेत नाहीये. आणि जर खऱ्या अर्थाने शांतीची प्राप्ती करायची असेल तर तुम्हाला अध्यात्माशिवाय पर्याय नाही. त्याचा एक प्रयोग म्हणून मुद्दामून जे पॉडकास्ट बघतायत त्यांनी मुद्दामून ChatGPT विचारा, या जगाला शांती मिळण्यासाठी अध्यात्माची आवश्यकता आहे का AI ची आवश्यकता आहे? तुम्हाला ChatGPT हेच उत्तर देईल की या जगाला शांतता देण्यासाठी अध्यात्माची आवश्यकता आहे. आता तरी निदान लक्षात घ्या की AI सुद्धा सांगतंय की जगामध्ये जर शांती हवी असेल तर आपल्याला अध्यात्माशिवाय पर्याय नाहीये. हीच गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे की शांती ही तुम्हाला विज्ञानामध्ये विज्ञान जी प्रगती करून घेणार आहे तर ती भौतिक प्रगती करून घेईल. म्हणजे एखादं जहाज आहे आणि त्याचं उदाहरणच मी तुम्हाला सांगतो की जहाज आहे तर त्या जहाजामध्ये विज्ञान त्याचा इंजिनाचं काम करू शकेल, त्याचा स्पीड बूस्ट होण्यासाठी AI काम करू शकेल, पण त्याचा कंपास मात्र अध्यात्मच असणार. कारण तिथे जर चुकलात तर तुमच्या जहाजाची दिशाच चुकणार आहे आणि तुम्ही कुठे जाऊन धडकाल ते सांगता येणार नाही. तसं या जगाला विज्ञान गती देऊ शकेल, परंतु दिशा देण्याचं काम अध्यात्मच देईल. कारण अध्यात्मामुळे माणसाचा विवेक जागृत होतो, त्याला चांगलं काय वाईट काय हे कळतं. आणि अध्यात्म जर त्याच्यातलं सखोल ज्ञान करायचंय तर गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय ते शक्य नाही. आणि जसं व्यक्ती गुरु आहेत तसं जगाचा आध्यात्मिक गुरु हा भारत देश आहे. हे भारताचं वैशिष्ट्य आहे. जगामध्ये संपूर्ण विश्वाचा आध्यात्मिक गुरु असण्याचं दायित्व भारताकडे दिलेलं आहे. इतकं सगळं गुरूंचं महत्व सांगितलंय, गुरुपौर्णिमा महोत्सवामध्ये काही वेगवेगळ्या जे कार्यक्रम आहेत त्याबद्दल जाणून घेतलंय, तर कुठेतरी जिज्ञासा निर्माण होते की ह्या 150 गुरुपौर्णिमा ज्या आहेत तिथे सहभागी व्हायचंय. तर कशा प्रकारे आपण सहभाग देऊ शकतो? आणि गुरुपौर्णिमा यायला थोडासा कालावधी आहे, तर हा जो काही मधला कालावधी आहे त्या माध्यमातून सर्वसामान्य व्यक्ती या गुरुपौर्णिमेचा किंवा गुरूंच्या जी महती आहे, गुरूंची कृपा आहे त्याचा लाभ कसा घेऊ शकतो? बघा की आपल्याला परमेश्वरांनी शरीर दिलंय, तन मन आणि धन या 3 गोष्टी आपल्याकडे आहेत. तर ते आपण गुरु कार्यासाठी समर्पित करणं हे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी सांगेन की जे साधक आहेत की ज्यांना साधना करण्याची इच्छा आहे, ज्यांना आध्यात्मिक उन्नतीची इच्छा आहे, ज्यांना वाटतं की माझ्या जीवनामध्ये गुरु यायला हवेत, तर गुरु हे तत्व आहे. तर गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्यासाठी एक अनमोल अशी संधी आहे. तर या कालावधीमध्ये आजपासून सुरुवात करा अधिकाधिक नामस्मरण करण्याचा, अधिकाधिक गुरुतत्वाला शरण जा आणि सांगा की माझ्या जीवनामध्ये मी आध्यात्मिक उन्नतीसाठी काय करू, त्याचं मार्गदर्शन मला करा. कारण परमेश्वराला काही कुठल्या संकेतस्थळाची आणि कुठल्या फोनची किंवा कुठल्या माध्यमाची गरज नाही. थेट आपण भगवंताला प्रार्थना केल्या क्षणी भगवंत आपल्याशी जोडला जातो. सांगा की माझ्या जीवनामध्ये गुरूंची आवश्यकता मला वाटते, तर मला मार्गदर्शन करा. हे भगवंताकडे मार्गदर्शन मागा. गुरुपौर्णिमाला अजून 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. 1 महिनाभराचा साधारणतः आपल्या हातामध्ये कालावधी आहे. तर या कालावधीमध्ये आपण एक गोष्ट करू शकता की गुरूंना आवडणारी गोष्ट कुठली आहे की अध्यात्माचा प्रसार. तर तुम्ही अध्यात्माचा प्रसाराचा प्रयत्न करा.
सर्वसामान्य पॉडकास्ट बघणाऱ्या व्यक्तींना कदाचित अध्यात्म प्रसार कसा करायचा हे माहीत नसेल, तर तुम्ही सनातन संस्थेशी संपर्क करा. सनातन संस्थेचे जे संपर्क क्रमांक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, अधिक सनातन.org या संकेतस्थळावरती देखील तुम्ही संपर्क करू शकता. आणि या गुरुपौर्णिमा स्थळाच्या ठिकाणचे देखील संपर्क क्रमांक आहे. तिथे आवर्जून जाऊन विचारा की आम्ही काय सेवा करू. आणि असं करत एक महिनाभर तुम्हाला काहीतरी सेवा अध्यात्म प्रसाराची दिली जाईल. या गुरुपौर्णिमा महोत्सवाला अनेक जण यावेत याच्यासाठी प्रयत्न करा. जसा हा पॉडकास्ट सर्व लोकांपर्यंत पोहोचेल, तर आपण प्रयत्न करा की हे मी जास्तीत जास्त जणांना कसं शेअर करीन, कारण मला त्या माध्यमातून गुरुपौर्णिमेचं महत्त्व त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. या सनातन.shopcom या आमच्या वेबसाईटवरती गुरु आणि शिष्य या विषयावरचे अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत, याची ई बुक्स उपलब्ध आहेत. ही जाऊन त्याचं अध्ययन सुरू करा आजपासून. तर प्रयत्न करा, कारण आपण ना गुरु मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा तुम्ही आदर्श शिष्य बनण्याचा प्रयत्न केला की गुरु तुमच्या आयुष्यात येतात. ज्ञानेश्वरीमध्ये उदाहरण आहे की कुठला पेरू पिकला हे पोपटाला सांगावं लागत नाही, तसं गुरूंना सांगावं लागत नाही की कुठला शिष्य परिपक्व झालाय. आपण शिष्य म्हणून उत्तम प्रयत्न केले तर गुरु तुमच्या जीवनामध्ये येतात. आपण ह्या कालावधीमध्ये तो प्रयत्न करू शकतो. ज्या दिवशी गुरुपौर्णिमेचा उत्सव येईल त्या दिवशी सकाळी लवकर उठून भारतीय वस्त्र परिधान करून नामस्मरणाला बसा. गुरुपौर्णिमेचं जे स्थळ आहे त्या ठिकाणी वेळेमध्ये पोचा. त्या ठिकाणी आपल्याला शरीराने काही सेवा करणं शक्य असेल तर ती सेवा करा. आपल्या मुलांना, आपल्या कुटुंबियांना घेऊन त्या ठिकाणी जा. तुम्हाला जर शक्य असेल, तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर धनाचा पण त्याग करा. सनातन संस्था जे काही धर्मप्रसाराचं कार्य करते त्याच्यासाठी वर्षातनं एकदा अर्पण संकलन या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने करते. त्या कालावधीमध्ये तुम्हाला जर काही योगदान द्यायचं असेल तर ते योगदान द्या. कारण लक्षात घ्या की भारतावरती मोठं दायित्व आहे आणि संपूर्ण जग आशेने बघतंय. आज सनातन संस्थेचं कार्य करत असताना या गुरुपौर्णिमा आहेत किंवा हे कार्य भारतामध्ये तर सुरूच आहे, पण गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली जे सनातन संस्थेचे संस्थापक आहेत सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली साधना करणारे जवळजवळ 40हून अधिक देशांमध्ये मंडळी आहेत की जी साधना करतायत. तर या सर्वांसाठी ही गुरुपौर्णिमा भारतामध्ये तर आहेतच, अनेक ठिकाणी ती ऑनलाईन तुम्हाला बघायला मिळेल. त्या ऑनलाईन गुरुपौर्णिमेला देखील आपण सहभागी होऊ शकता. विदेशातली आपली मित्रमंडळी असतील तर त्यांना देखील या गुरुपौर्णिमा महोत्सवात आपण सहभागी व्हायला सांगू शकता. गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम झाला की लगेच प्रवचन संपलं की उठून गेलो असं न करता त्यानंतर मी तिथे काय सेवा करू शकतो, सनातन संस्थेच्या कार्यामध्ये मी कसा सहभागी होऊ शकतो, यासाठी प्रयत्न करा. लक्षात घ्या की परमेश्वरांनी हा जो गोवर्धन पर्वत जसा भगवान श्रीकृष्णाने उचलला, खाली गोपगोपींनी काठ्या लावल्या, तसं कलियुगामध्ये ना आपण एकटे साधना नाही करू शकत. भगवंत त्याला सक्षम आहे, कारण येणारा काळ हा आपत्काळ येतोय. येणारा काळ हा भविष्यामध्ये किती भयंकर मोठं युद्ध होईल, किती भयंकर नैसर्गिक आपत्ती येईल, याचं सर्वसामान्य व्यक्ती कल्पनाच करू शकणार नाही. मग ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला तारून काय नेईल तर आपल्या अंतरंगीचा भाव. आणि गुरुपौर्णिमा म्हटलं की हा भावजागृतीसाठीचा एक मोठा सोहळा आहे, अनमोल संधी आहे. तर ही आपण गमावू नका, याच्यासाठी प्रयत्न करा. निश्चितपणे भगवंत तो आपल्याला तारून नेईल. या गुरुपौर्णिमेला आपली अधिकाधिक साधना निश्चितपणे होईल, याच्यासाठी प्रयत्न करा. श्रोते हो, ज्या पद्धतीने आज श्री अभय वर्तक यांनी सनातन संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या गुरुपौर्णिमांची माहिती आपल्याला दिली, त्या गुरुपौर्णिमा कशा उत्साहाने साजरे होणार आहेत, त्या माध्यमातून कशा प्रकारे प्रबोधन होणार आहे हे आपल्याला समजलं आहे. या माध्यमातून पुन्हा एकदा आपण सगळ्यांना या गुरुपौर्णिमा महोत्सवाचं निमंत्रण देतो आणि या संदर्भातली अधिक माहिती आपण पॉडकास्टच्या कमेंट बॉक्समध्ये देत आहोत. ती माहिती अवश्य अभ्यासा आणि आवर्जून या गुरुपौर्णिमा महोत्सवाला उपस्थित राहा, इतकंच आवाहन करूया. आणि हा जो पॉडकास्ट आहे आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.